मित्रांनो, गेल्या वर्षभरामध्ये भयपट असा एक अँगल घेऊन अनेक चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत आणि या वर्षात सुद्धा भय भीती अशा जॉनरचे चित्रपट येत आहेत. तुंबाडची मंजुळा या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालेला आहे आणि त्याचा रिव्ह्यू करण्यासाठी मी गणेश अथवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, या ट्रेलर मधली मला सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे ट्रेलरची जी सुरुवातच होते ना, ती अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या आवाजातल्या निवेदन शैलीत न होते. आणि मग एक गाव आहे आणि त्या गावात कसं वातावरण आहे, त्या गावातल्या व्यक्तिरेखांची ओळख सुद्धा निवेदन शैलीतनं करून देण्यात आलेली आहे आणि त्यातनं जितेंद्र जोशी, अंशुमन विचारे ही पात्र आपल्या समोर येतात. आणि अर्थातच उषा नाडकर्णी यांनी जी व्यक्तिरेखा साकारलेली आहे, त्या आजींचं त्या गावात एक दुकान असतं हे सुद्धा आपल्याला ट्रेलर मधनं कळतं. पण अचानकपणे गावावर काहीतरी संकट येतं असं सुद्धा ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आणि मग त्या संकटाचं निवारण करण्यासाठी गारणं घातलं जात असेल किंवा त्या संकटाचं निवारण करण्यासाठी भगताला बोलवलं जात असेल, मांत्रिकाला बोलवलं जात असेल आणि मग मकरंद अनासपुरे एका वेगळ्या लुक मध्ये आपल्या समोर येतात. फोटोग्राफी खूप छान वाटते आणि त्यामुळे उत्सुकता वाढलेली दिसते या चित्रपटाबद्दलची ट्रेलर बघूनच. मुख्य म्हणजे निसर्गरम्य वातावरण गावातलं हे आपल्याला दिसून येतं. गावामध्ये विहिरीतनं पाणी काढणं वगैरे सुद्धा प्रसंग आपल्याला दिसून येतात. गावातलं वातावरण, गावातलं नृत्य, गावातलं लग्न हे सगळं आपल्याला ट्रेलर मधनं दिसतं. आणि मुख्य म्हणजे सई ताम्हणकर ही अभिनेत्री एका वेगळ्या लुक मधनं आपल्या समोर येते. त्यामुळे कमालीची उत्सुकता वाढलेली आहे. सई ताम्हणकर यातली कुठली व्यक्तिरेखा साकारणार आहे ते. चित्रपटातली जी गाणी आहेत त्या गाण्याची थोडीशी झलक आपल्याला ट्रेलर मधनं मिळते. पण ती झलक बघताना मला असं वाटलं की थोडा दाक्षिणात्य संगीताचा बाज मला त्या गाण्याला वाटलेला. अर्थात असं असू शकेल की हा चित्रपट म्हणजे कन्नड चित्रपटाचा रिमेक आहे आणि त्यामुळे तो दाक्षिणात्य बाज त्या संगीतामधून जाणवत असेल. तुर्तास इतकंच चित्रपटाची उत्सुकता आहे. 5 जूनला चित्रपट प्रदर्शित होतोय.